नमस्कार प्रेक्षकांनो, नशिबवान या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय घडलं हे आपण पाहूयात. वकील सांगतात की अंगद महाजन यांच्या पॉवर ऑफ अटर्नीमध्ये 2 क्लॉजेस आहे. पहिला म्हणजे त्यांची मुलगी जी खरी वारसदार असेल ती 20 वर्षाची झाल्यानंतर ही सगळी प्रॉपर्टी आपोआप तिच्याकडे जाईल. आणि दुसरा क्लॉज असा, जर ती मुलगी सतत 5 वर्ष सापडली नाही तर ही सगळी प्रॉपर्टी ट्रस्टला जाईल. अनाथ गोरगरीब या लोकांना मदत म्हणून ही सगळी प्रॉपर्टी ट्रस्टला जाईल. आता नागेश्वरला हे ऐकून खूपच मोठा धक्का बसतो. वकील सांगतात की तुम्हाला डिटेलमध्ये मी सगळी माहिती देतो. आता नागेश्वरचं याकडे काही लक्षच नसतं. त्याला सगळे मागचे क्षण आठवू लागतात, जेव्हा गुरुजींनी त्याला वॉर्न केलेलं असतं की तुमच्यावरती राहू-केतूची दृष्टी आहे. आता नागेश्वर म्हणतो, इतक्या मेहनतीने हे सगळं मिळवलं आहे वैभव, ते असंच कसं आम्ही त्या गरीब भिकारड्या लोकांच्या हातामध्ये जाऊ देऊ. आम्हाला यावरती काहीतरी करावंच लागेल. ती वारसदार पोरगी आता लवकरात लवकर शोधून काढावीच लागणार आहे, काहीही झालं तरीही. आता गिरिजा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालेली असते. त्यावेळेस डॉक्टर इन्स्पेक्टरला सांगतात की इतक्या मोठ्या संकटामधून या वाचल्या म्हणजे नशीबच म्हणावं लागेल. इन्स्पेक्टर विचारतात की यांची तब्येत आता कशी आहे, म्हणजे त्यांना काही धोका तर नाही ना जीवाला. तेव्हा डॉक्टर सांगतात की नाही, अजिबात नाही, अगदी व्यवस्थित आहे त्या. तर ते दोघे तिथून निघून जातात आणि गिरिजा हळूच डोळे उघडते. तिला कुठंतरी हायसं वाटतं. बरं झालं गुलाब काकांनी जे काही मला उपाय सांगितला होता त्याप्रमाणे मी इथं आले. आणि मग तिला आठवतं की जेव्हा ती तिथून निघालेली असते त्यावेळेस गुलाबराव तिला एक झाडाचे पान आणून देतात आणि तिला सांगतात की हॉस्पिटलच्या आतमध्ये जाताना या पानांचा तू फक्त वास घे, म्हणजे तू आपोआप तिथं जाऊन चक्कर येऊन पडशील. आणि त्याप्रमाणेच गिरिजाने केलेलं असतं. गिरिजा हात जोडून देवीला प्रार्थना करते की देवी आई, तुला तर सगळंच माहिती आहे ना की मी हे नाटक कशासाठी केलं आहे. त्या नागेश्वर घोरपडेंना जर त्यांच्याच भाषेमध्ये उत्तर द्यायचं असेल ना तर त्यांच्याच पद्धतीने वागावं लागणार आहे. आता इकडे नागेश्वरने उर्वशीला ते पॉवर ऑफ अटर्नीचे पेपर दाखवलेले असतात. त्यावरून उर्वशी म्हणते, दादासाहेब अहो असं कसं तुम्ही पेपर्स न वाचता व्यवस्थित सह्या करू शकता, म्हणजे अहो मूर्ख बनवलं आहे त्यांनी तुम्हाला. तेव्हा नागेश्वर म्हणतो, दीदी अहो हळू बोला ना, मूर्ख तर आम्हाला त्या गुलाबरावनी बनवलेलं आहे. या पॉवर ऑफ अटर्नीमध्ये ते क्लॉजेस त्या गुलाबरावनीच टाकलेले आहेत. उर्वशी म्हणते, गुलाबराव म्हणजे त्या सगुणाचा नवरा. आता तिलासुद्धा खूप आश्चर्य वाटत असतं. तितक्यात नागेश्वरला इन्स्पेक्टर फोन करून सांगतात की अहो साहेब, तुमच्यासाठी एक गुड न्यूज आहे. नागेश्वर म्हणतो, आता कसली गुड न्यूज आहे आणखी. तेव्हा इन्स्पेक्टर सांगतात, अहो तुमच्या सूनबाई जिवंत आहेत. तेव्हा मात्र त्याला खूप मोठा धक्काच बसतो आणि त्याला मागचा क्षणसुद्धा आठवतो, ज्या गाडीला पेट घेतला होता त्यातूनसुद्धा ही वाचली कशी. इन्स्पेक्टर त्यांना सांगतात की तुमच्या सूनबाई आता व्यवस्थित आहेत आणि सिटी हॉस्पिटलमध्ये आहेत. नागेश्वर लगेच आनंद झाल्याचा आवानतो आणि वा वा, खूप आनंदाची बातमी दिली तुम्ही. अगदी त्यांची तब्येत बरी आहे ना, पण तुमच्या तोंडामध्ये ना अगदी साखर, स्वतः मिठाई घेऊन येतो आम्ही तुमच्याकडे. आता उर्वशी म्हणते, काय झालं, ती जिवंत आहे, सापडली का ती. तेव्हा नागेश्वर म्हणतो, होय ना दीदी, अहो यासाठी म्हणत होतो आम्ही की चिरंजीवांना फोन नको करायला, नाहीतर आत्ता बघितलं ना काय झालं असतं, ते सगळं सोडून इथं आले असते. उर्वशी म्हणते, दादासाहेब तिला पुन्हा घरात आणायचं नाही, आपण तिला हॉस्पिटलमध्येच मारून टाकूयात. नागेश्वर म्हणतो, असं करून नाही जमणार दीदी. एव्हा ना सगळीकडे बातमीसुद्धा पसरली असेल की नागेश्वर घोरपडेंची सून जिवंत आहे म्हणून. कुशलच्या वेळी गोष्ट वेगळी होती, त्याच्या मागे पुढे विचारणारं कोणी नव्हतं, पण इथे परिस्थिती वेगळी आहे. अहो दुसऱ्यांचं जाऊ द्या, स्वतः चिरंजीवच येतील आणि ह्या सगळ्याचा छडा लावतील, मग आपण काय करणार आहोत. त्यामुळे गिरिजाला तिथं मारता येणार नाही. उर्वशी मनातच म्हणते, म्हणजे इतका सगळा आटापिटा करून काही उपयोग नाही झाला. ही ब्यात पुन्हा डोक्यावर नाचायला येतीच बनायची. आता इकडे गिरिजा आणि विशाखा हॉस्पिटलमध्ये बसलेल्या असतात आणि त्यांच्यामध्ये चर्चा चालू असते. विशाखा म्हणते की बरं झालं गुलाब काकांनी तुला इथं पाठवलं आणि तुझ्या पाठोपाठ मलाही पाठवलं, कारण त्यांना माहिती आहे ना की तुझ्या जीवाला धोका आहे म्हणून. तर नागेश्वर घोरपड्यांच्यावर विश्वास ठेवायचा म्हणजे संकटाला स्वतः आमंत्रण द्यायचं, असंच गुलाब काका म्हणत होते. गिरिजा म्हणते, हो हे तर आहेच ग, पण आपल्याला त्यांच्याकडून कसेही करून ते प्रॉपर्टीचे पेपर मिळवावे लागणार आहेत. तू पाहिलंस ना ते कसे जीवावर उठले होते माझ्या. त्यावेळी जर गुलाब काका तिथे आले नसते ना
तर आज मी जिवंतही नसते. मला तर वाटते विशाखा, आपण गुलाब काकांना पुन्हा एकदा भेटलं पाहिजे. त्यांना नागेश्वर घोरपडेंबद्दल नक्की आणखी काहीतरी माहिती असेल, त्याचा आपल्याला उपयोग होऊ शकतो. तू एक काम कर, त्यांच्याकडे जा आणि त्यांच्याशी आणखी बोल आणि मला फोन करून सांग. विशाखा म्हणते, ते अजिबात नाही, मी कुठेही जाणार नाही आहे, तुला सोडून तर अजिबात नाही जाणार. आता इकडे नागेश्वर उर्वशीला म्हणतो, दीदी आमच्याकडे एक प्लॅन आहे. म्हणजे त्या गिरिजालाच आपण जर अंगद महाजनची पोरगी म्हणून जगासमोर आणलं तर. उर्वशी म्हणते, एक नंबर बेकार प्लॅन आहे. तुम्ही असा विचार तरी कसा करू शकता? त्यापेक्षा ना सावीला वारसदार म्हणून पुढे आणूयात, ती सगळं नाटक अतिशय व्यवस्थितपणे वटवेल. नागेश्वर म्हणतो, हां, आणि जेव्हा हे सगळं फ्रॉड आहे हे कळाल्यानंतर आपोआप ती जेलमध्ये सुद्धा जाईल. अहो दीदी, तुम्हाला कळत कसं नाही आहे? जर पोलिसांची चौकशी झाली तर या सगळ्यामध्ये गिरिजा अडकेल ना. आणि आपलं काम फक्त सह्या करेपर्यंत आहे. तिच्या एकदा त्या प्रॉपर्टीच्या पेपरवरती सह्या झाल्या तर आपण तिला सहज आपल्या मार्गातून मोकळं करू ना. नेमकी गिरिजा आणि विशाखा नागेश्वरच्या रूमकडे जाण्यासाठी निघतात. त्यांना काही करून ते प्रॉपर्टीचे पेपर पाहायचे असतात. मग त्या दोघीसुद्धा नागेश्वरच्या खोलीच्या बाहेर येऊन उभ्या राहतात. मात्र नागेश्वरचं बोलणं मात्र दुसरंच चालू असतं. त्यांच्या कानावरती दुसरेच गोष्टी येतात. तेव्हा नागेश्वर म्हणत असतो की सुनबाईंची बेस्ट फ्रेंड आहे ना ती विशाखा, तिच्या जीवाची भीती घालून आपण सुनबाईंकडून सह्या करू शकतो. आता नेमकी गिरिजा आणि विशाखा हे सगळं बोलणं ऐकतात. त्यामुळे दोघींनाही खूप मोठा धक्का बसतो. नागेश्वरचा जो प्लॅन आहे प्रॉपर्टीच्या पेपरवरती गिरिजाच्या सह्या घ्यायच्या आणि नंतर तिला मारून टाकायचं, हा सगळा प्लॅन गिरिजाला समजतो. गिरिजा मनातच विचार करते, म्हणजे विशाखाच्या जीवाला वेठीला धरून हे माझ्याकडून सह्या घेणार आहेत का? आता दुसऱ्या दिवशी सकाळी वासंतीचे रिपोर्ट आलेले असतात. त्यानुसार डॉक्टर सांगतात की यांच्या मेंदूला जराशी सूज आहे. रुद्र घाबरूनच म्हणतो, ऑपरेशन करायची गरज आहे का? लगेच आपण ऑपरेशन करून टाकू ना. डॉक्टर सांगतात की ऑपरेशनची गरज नाही, मी काही गोळ्या औषधं लिहून देतो आणि त्या गोळ्या फक्त व्यवस्थित वेळेवर घ्या आणि हां, त्यांना अजिबात एकटं सोडू नका. रुद्र म्हणतो, नाही, अजिबात त्यांना एकटं सोडणार नाही. त्यावेळेस डॉक्टर म्हणतात की तुम्हाला मी आता सोडतो आहे, पण घरी गेल्यानंतर सगळी पथ्य वगैरे व्यवस्थित पाळायची आहेत. घरी गेल्यानंतर तुम्ही तिकडेसुद्धा काही टेस्ट करू शकता, जे मी तुम्हाला लिहून देईल. आता ते दोघेही निघून जातात. वासंती विचार करते की इतके दिवस उर्वशी आणि नागेश्वर घोरपडेंनी गिरिजाची काय हाल केले असतील, देवालाच माहिती. आता इकडे गिरिजा, श्रीमंत आणि विशाखा तिघेही त्या आउट हाऊसच्या बाहेर येतात आणि गिरिजा म्हणते की श्रीमंत दादा, आतमध्ये जर देवकी मावशी असतील ना तर तुला मी जे सांगेल त्यावरती विश्वास ठेवावाच लागेल हा. तेव्हा श्रीमंत म्हणतो की हो अगं, मी विश्वास ठेवेल ना, पण अगोदर तिथं देवकी मावशी असू तर दे. आता गिरिजा आतमध्ये जाते आणि त्या वॉचमनशी बोलू लागते. अचानकपणे चक्कर आली आहे आणि असंच नाटक करून ती खाली पडते. तेवढ्यात श्रीमंत येतो आणि त्या वॉचमनच्या डोक्यामध्ये एक दांडकं घालतो. तो वॉचमन बेशुद्ध पडतो. आता इकडे नागेश्वर फोनवर बोलत असतो आणि उर्वशी धावत पळत येते गिरिजा घरामध्ये नाही आहे हे सांगायला. नागेश्वर म्हणतो की कुठे जाणार आहे ती? उर्वशी म्हणते, अहो दादासाहेब, सगळीकडे शोधलं, ती कुठेच नाही आहे. नागेश्वर म्हणतो, अहो असेल ना, कुठे जाणार आहे असून असून? तिला जर जायचंच असतं तर मग ती आली कशाला असती? उर्वशी म्हणते, दादासाहेब, ती जर रुद्रकडे गेली असेल तर, म्हणजे ज्या दिवशी ॲक्सिडेंट झाला त्यानंतर ती हॉस्पिटलमध्ये गेली तेव्हा तिच्याकडे पैसे नव्हते ना, म्हणून ती घरी आली असेल, मग इथून पैसे घेऊन गेली असेल. तर मग असं असेल तर काय करायचं? नागेश्वर म्हणतो, असं काहीही होणार नाही, आम्ही तिला तुळजापूरच्या बाहेर जाऊच देणार नाही. आणि एवढं करूनसुद्धा ती जर पुण्याला पोहोचली ना हॉस्पिटलपर्यंत, तर हॉस्पिटलच्या बाहेरच आम्ही तिला उचलू आणि डायरेक्ट ढगात पाठवू. आता इकडे देवकीवरती लोकांनी चांगलाच पहारा ठेवलेला असतो, पण श्रीमंत दरवाजा उघडून आतमध्ये येतो आणि आल्या आल्या त्या गुंडांना मारायला सुरुवात करतो. गिरिजा लगेच देवकी मावशीला सोडवते आणि तिथे असणाऱ्या त्या लेडी वॉचमनला त्याच खुर्चीमध्ये बांधून ते सगळेजण तिथून निसटतात. आता इकडे प्रभास वासंतीला भेटण्यासाठी
तिच्या खोलीमध्ये येतो तेव्हा ती झोपलेली असते. त्याला सगळे मागचे क्षण आठवू लागतात. कशी तिने त्याची काळजी घेतलेली असते आणि तिला बरं केलेलं असतं. तेव्हा प्रभास तिला अक्का अशी हाक मारतो आणि ती झोपेतून जागी होते. त्याला समोर पाहून तिला प्रचंड धक्काही बसतो, पण त्याहून जास्त तो जिवंत आहे याचं तिला प्रचंड आनंद झालेला असतो. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की गिरिजा देवकीला घेऊन तिथून बाहेर पडलेली असते आणि तिला विनवणी करते की देवकी मावशी, आपल्याला नागेश्वर घोरपडेंच्या अगोदर इथून निसटावं लागणार आहे. आता नागेश्वरलाही कळतं की देवकीला गिरिजाने पळवून नेलेलं आहे. तो प्रचंड चिडतो आणि त्याच्या माणसांना सांगतो की गिरिजा आणि देवकी जिथे असतील तिथे त्यांना संपवा. आमच्या ताब्यामध्ये ते आल्याच पाहिजेत. आता गुंड बरोबर देवकी आणि गिरिजाला पकडतात. त्यातील किसनने दोघींवरतीही बंदूक रोखलेली असते आणि विशाखा श्रीमंत ऐनवेळी तिथे पोहोचतात. तर प्रेक्षकांनो, येणारे भाग अतिशय रंजक आपल्याला पाहायला मिळणार आहेत. अशाच मालिकेच्या नवनवीन व्हिडिओ अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.